हॅलो मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर. आपल्या सर्वांना माहितीच आहे की एकदा कानाला खाज यायला लागली की आपण मागे पुढे बघत नाही. हाताला जी वस्तू मिळेल, पेन, चावी, पेन्सिल, काही वस्तू आपण ते कानात घालतो. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. हाच तर विषय आहे आपला आजचा. चला तर सुरुवात करू. ही जी कानाची नळी असते ती इकडून सुरुवात होते. का ती नळी अशी सरळ नसते, ती अशी करून अशी येते. ती थोडी नागमोडी असते. आलं लक्षात? आणि त्या नळीवरची काय जी त्वचा असते ती अतिशय पातळ असते. आणि ती जाड नसते अशी, ती एकदम थिन नसते, पातळ असते. कानाला 3 प्रकारे इजा होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे कान कोरल्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे कानाला कोणीतरी झापड किंवा चापटी मारल्यामुळे. आणि थर्ड म्हणजे दिवाळीचे फटाके, बॉम्ब ब्लास्ट वगैरे वगैरे. तर आपण आज प्रत्येकाने काय होतं ते आपण आज बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे कान कोरणं. बरेच लोक कान कोरणं कानात घालतात. आपल्या रस्त्यावर कान कोरणे मिळतात, ते घेतात आणि कान कोरत बसतात. वेळप्रसंगी बडसुद्धा घालतात. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे कानाची जी ट्यूब असते, नलिका असते, तर ती अशी सरळ नसल्यामुळे ती अशी असून अशी असते. त्यामुळे हा जो उंचावटा असतो तिथे बरोबर तुमचं कान करणं किंवा बड जाऊन आदळतं आणि तुम्हाला इकडची जी त्वचा आहे ती फाटते आणि त्याचा चोळामोळा होतो. आणि जर का ते बड इकडनं आत गेलं तर मात्र इथे पडदा आहे ना, तर त्या पडद्याला इजा होते. पडद्याला इजा झाली तर काय होतं, कान सुन्न होतो. कान सुन्न होतो. मग आपण ह्या गोष्टीमध्ये काय करायचं ते बघा. असं कधी झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की कानामध्ये तेल, ड्रॉप्स काहीही घालू नये. काहीही घालू नये. कानामध्ये फक्त कापसाचा बोळा ठेवावा आणि तुम्ही लगेच एका चांगल्या ENT सर्जनला जाऊन दाखवा आजूबाजूच्या. म्हणजे काय होतं की तो हा कानाचा पडदा जो असतो फाटलेला, तो आपल्याला रिपेअर करता येतो तात्काळ. आता ते तुम्हाला मी दाखवतो कसं करतात ते. आता समजा हा कानाचा पडदा आहे, आलं लक्षात? हा पडदा आहे आणि जर समजा हा पडदा फाटला, म्हणजे इकडनं कोणी भोक असं घातलं, बड घातलं आणि हा पडदा असा फाटला, तर फाटल्यानंतर काय होतं का की हे जे भोक आहे तर त्याच्या भोकाच्या ज्या कडा असतात त्या अशा मागच्या बाजूला असतात. हे बघा, तुम्हाला दिसतंय का इथे? तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही काय करतो का ते पेशंटला मायक्रोस्कोपखाली घेतो आणि परत त्या कडा ज्या आहेत त्या कडा इकडनं बाहेरचा भाग आहे ना, तर त्या आतमध्ये काय इन्स्ट्रुमेंटने घालून का त्या कडा बाहेर काढतात. म्हणजे ह्या कडा अशा करतात आणि त्या कडा अशा बाहेर आल्या की त्यानंतर एकमेकांना त्या इथे चिटकवतात आणि इथे असं एक प्रकारचं सोल्युशन लावून कानाच्या वर ड्रेसिंग केलं जातं. आणि मग त्या ड्रेसिंगने कानाची जी आपली हिलिंग असतं पडद्याचं ते एकदम फास्ट होतं आणि कान लवकरात लवकर तो पडदा नॉर्मल होतो. आणि हे जे करायला लागतं हे पहिल्या 48 तासामध्ये. एकदा का ही वेळ निघून गेली की काय होतं का की त्या कडा आहेत का त्या कडा काळ्या काळ्या होऊन का त्या कडा निघून जातात आणि मग असं भोग पडतं. ते पण भोग साधारणतः 2-3 आठवड्याने बरं होतं. परंतु ते बरं होण्याकरता काही काळजी आहे. तर ती काय करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कानामध्ये तेल, पाणी, ड्रॉप्स काहीही घालायचं नाही. कानामध्ये कॉटन ठेवून द्यायचा कंटिन्युअस. नंबर 2, हे जे कानकोरणं असतं किंवा बर्ड असतं ते ॲक्च्युली घाणेरडं असतं ना, त्यामुळे तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. आता म्हणून आपल्याला अँटीबायोटिक काय द्यायची गरज पडते. त्यामुळे एक तर अँटीबायोटिक द्यायला लागतं आणि आपल्याला हा जो पडदा आहे का तो आपणच बरा होतो. फक्त एकच गोष्ट की कानामध्ये काहीही घालायचं नसतं. नो ड्रॉप्स, नथिंग. आता बघा काय होतं, शक्यतो काय करतात पालक असतात, त्या पालकांना ॲक्च्युली सवय असते लहान लहान मुलांचे सारखे कान बघत राहायचं आणि कानात थोडंसं वॅक्स असलं की कानामध्ये बड घालतात आणि ते मूल जागेपणी बड घालू देत नाही. म्हणून ते मूल एकदा झोपलं की त्याच्या हळूवारपणे जाऊन ते कानात
का बड घालतात. आता एक गोष्ट सांगा मित्रांनो, का जर तुम्हाला गाढ झोप लागली आणि जर कोणीतरी हळूच येऊन तुमच्या कानामध्ये काहीतरी घातलं तर काय होऊ शकतं सांगा मला तुम्ही. आता तीच गोष्ट या मुलांबाबत होते. ते मूल अचानक हलतं आणि कानाचा पडदा फाटतो. माझ्याकडे ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक महिन्याला एक तरी मूल येतं, एक तर आईने किंवा वडिलांनी कानाचा पडदा फाडलेला, आणि मग ते पस्तावतात. असं होतं. आणि एक गोष्ट की मुलांच्या जे कानाची जी हे असते साईज असते ती ॲक्च्युली बडपेक्षा लहान असते, त्यामुळे ते आत जाऊ शकत नाही नीट. नंबर 2, मी एक बघितलेलं, माझा अनुभव असा आहे की बहुतांशी वेळा ही जी इंजुरी होते का ती डाव्या कानाला होते. ह्याचं कारण असं की आपण उजवा कान का फक्त उजव्या हाताने साफ करू शकतो आणि डावा कान डाव्या हाताने साफ करू शकतो. आलं लक्षात का? तर डाव्या हाताला तेवढा अंदाज नसतो जेवढा आपल्याला उजव्या हाताला, की जे लोक राईट हँडेड आम्ही त्यांचं बोलतो. तर आपण तो बर्ड इकडे तिकडे जातो आणि ती इंजुरी होते. 90% लोकांना डाव्या कानाला होतं. आता आपण दुसरीकडे दुसरा विषय घेऊ, ते म्हणजे कानावर फटका. कानावर जर फटका बसला तर त्यामुळे पहिली गोष्ट होते की आपली कानाची जी ट्यूब असते, नलिका असते, तर त्या नलिकेला इंजुरी होत नाही, परंतु पडदा फाटू शकतो. ते एक. पण एक गोष्ट मात्र ह्याच्यामध्ये असते की पडदा फाटण्यासोबत जर त्या फटक्याचा आघात खूप मोठा असला तर तो आघात फक्त पडद्यापुरता सीमित राहत नाही, तो ॲक्च्युली आतपर्यंत जातो, अंतर्करणापर्यंत, आणि मग त्याच्या सिम्पटम्स येतात. फक्त पडदा फाटला तर फक्त कान सुन्न होईल, कानातनं थोडंफार ब्लिडिंग थोडं होऊ शकतं कदाचित, परंतु जर आतपर्यंत मार लागला ते महत्त्वाचं आहे. ते कसं ओळखायचं? तर आतपर्यंत जर मार लागला असेल तर तुम्हाला चक्कर यायला लागेल. कान सुन्न होणारच, पण त्यासोबत चक्कर येईल, आणि कानामध्ये एक प्रकारचा गुणगुणण्याचा आवाज येतो, रिंगिंग साऊंड आपण त्याला म्हणतो, ते चालू होतं. आपल्या मेंदूच्या खाली पाणी असतं, तर एकदमच जोराचा फटका बसला तर ते पाणीसुद्धा क्वचित प्रसंगी लीक व्हायची शक्यता असते कानात, पण ते अगदी रेअर गोष्ट आहे. पण 2 गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कानाचा सुन्नपणा फक्त झाला तर फक्त कानाचा पडदा फाटलेला आहे, किंवा त्याच्यासोबत त्याचा गुणगुणण्याचा आवाज आला आणि तर चक्कर आली तर हा मार आतमध्ये लागलेला आहे. त्यात पण हीच कथा, पहिल्या 48 तासाच्या आत तुम्ही तुमच्या नजीकच्या कानाच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा, आणि मग मी सांगितल्याप्रमाणे हा पडदा फाटला असेल तर ते कसं आपण रिपेअर करू शकतो. आलं लक्षात? एक गोष्ट मला आठवली, ते अगदी ऐका. एक पेशंट होता, एक व्यक्ती, तर ती ट्रेनने चाललेली होती, ट्रेनच्या बाहेर लटकत होती, कोणीतरी फटका बसला, स्टेशनला उतरली आणि ती केमिस्टकडे गेली की बाबा रे कान सुन्न झालं, काहीतरी दे ना. पण केमिस्टने काय दिलं त्याला? हायड्रोजन पेरॉक्साईड. तर हायड्रोजन पेरॉक्साईड त्याने जेव्हा कानात घातलं तेव्हा त्याला म्हणजे अक्षरशः ब्रह्मांड आठवलं, इतकी चक्कर आली. त्याला सरळ उचलून फोर्टिस हॉस्पिटलच्या ICUत जाऊन ॲडमिट केलं लोकांनी. मला कॉल आलेला फोर्टिस हॉस्पिटलमधनं, तर त्यावेळी मला ही सगळी कथा कळली. त्यामुळे हायड्रोजन पेरॉक्साईड सारखे पदार्थ अजिबात कानात घालू नका, ते अतिशय इरिटंट आहेत. दॅट इज 1. कळलं तुम्हाला? सेकंडली, नवरा बायकोची बऱ्याच वेळा भांडणं होतात आणि मग हात उगारला जातो. अनफॉर्च्युनेटली कानाचा पडदा फाटतो, कधी बायको येते, कधी दोघं येतात. त्यावेळी मी प्रत्येक वेळेस माझ्या स्क्रीनवर दाखवतो नवऱ्याला की बाबा रे हे बघ काय केलं असते. का ते बघितल्यामुळे काय होतं माहिती आहे एक गोष्ट, की नवरा घाबरतो. तो परत कधी बायकोवरती हात उगारत नाही आणि तिची तो जरा थोडी जास्त काळजी पण घेतो. असो, आता आपण तिसरीकडे जाऊ, ते म्हणजे फटाके किंवा बॉम्ब ब्लास्टने पण हीच कथा होते, जसं आपल्याला काय फटक्याने होते. तर ती मात्र आतपर्यंत नसला पण इंजुरी होऊ शकते फटाक्यामुळे. म्हणजे आपण कान सुन्न झाला त्याच्यासोबत आपल्याला कानामध्ये एक प्रकारचा रिंगिंग साऊंड येऊ शकतो, किंवा आपल्याला थोडंफार चक्करसारखं वाटू शकतं. त्या परिस्थितीत लगेच. आणि एक गोष्ट की कानाला काही झालं सुन्नपणात तर कानात काही घालू नये, हे ॲक्च्युली काय पहिलं तत्व आहे. तेल, पाणी, ड्रॉप्स काहीही घालू नये, नथिंग. आणि कानामध्ये कॉटन बड ठेवावा,
जोपर्यंत तुम्ही तुमच्या डॉक्टरना दाखवत नाही तोवर. आलं लक्षात? आणि आता कसं होतं बघा, साधारणतः 2008 साली इथे आमच्या मुलुंड स्टेशनला एक मोठा बॉम्ब ब्लास्ट झालेला आणि त्याच दिवशी माझ्याकडे 9 बायका आलेल्या. म्हणजे ते बॉम्ब ब्लास्ट लेडीज कंपार्टमेंटमध्ये झालेला आणि तिकडनं ते सगळे पेशंट्स आले होते माझ्या क्लिनिकमध्ये. आणि गंमत अशी की 9च्या 9 बायकांचे दोन्ही कानाचे पडदे फाटलेले. म्हणजे तुम्ही विचार करा की बॉम्बचा स्फोट किती मोठा असेल. मग त्यांना मी हेच केलं का प्रत्येकीला 15-15 मिनिटांनी असं ते आतमध्ये घेऊन त्या कानाचा पडदा जो असतो का त्या पडद्याची जी कडा आहे ती अशी जुळवून ठेवली आणि त्याच्यावरती ड्रेसिंग करून त्यांना पाठवलं. का त्या 9 बायकांपैकी 2 बायका कुठेतरी नंतर गेल्या त्यांच्या ट्रीटमेंटसाठी का फॉलोअपसाठी. परंतु त्या उरलेल्या 7 बायका का माझ्याकडे रेग्युलर आल्या आणि 3 आठवड्यामध्ये 7च्या 7 बायकांचे दोन्ही कानाचे पडदे नॉर्मल झाले. मी तुम्हाला का सांगितलं का माझा मोठेपणा सांगायला सांगितलं नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला काय सांगितलं की तुमची काही भीती घालवायला की कानाचा पडदा फाटला तर सुद्धा एवढं हे होत नाही, नुकसान होत नाही, मात्र त्याचा वेळीच इलाज झाला पाहिजे, हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला. दिवाळीचे फटाके लोक फोडतात पण त्याने कित्येक लोकांना त्रास होतो, कित्येक जणांच्या कानाचे पडदे फाटतात. तेव्हा प्लीज मोठ्या आवाजाच्या फटाक्यापासून दूर राहा आणि फोडू नका. ते एक गोष्ट करा. कानाला काही इजा झाली तर कानामध्ये कापूस ठेवायचा, कानात काही घालायचं नाही आणि डॉक्टरांना दाखवा. 100% बरं होणार, एवढी तुम्हाला का मी गॅरंटी देतो. ओके, बरं. माझ्याकडे बऱ्याचशा इन्क्वायरी झाल्या की डॉक्टर तुम्ही या विषयावर बोला, या विषयावर बोला वगैरे वगैरे. आणि त्यांनी असे प्रश्नसुद्धा मला विचारलेले की का डॉक्टर तुमचा पुढचा व्हिडिओ केव्हा येणार आहे. तर त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही ते का माझं चॅनेल जे आहे का ते सबस्क्राईब केलं की तुम्हाला कळेल. त्या लोकांना तरी मी सांगतो हे. बरं, आता शेवटची गोष्ट जस्ट आठवली म्हणून सांगितलं. आपले मराठीमधले किंवा हिंदीमधले कवी जे असतात का ते कविता करतात. मी एक बघितलं की का त्या कवितामध्ये आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांना उपमा असते का त्यांची तुलना केली जाते. डोळे, नाक, गाल, ओठ वगैरे वगैरे. का पण कानाकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. कान हा तसा दुर्लक्षित अवयव आहे. पण डोंट वरी, या सगळ्या कवी मनाने फक्त कानाचा महिमा का वर्णावा अथवा नको, परंतु आपण स्वतः आपल्या कानाची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर या नोटवरती आज मी आपली रजा घेतो. नमस्कार. थँक्यू.